परमेश्वराय नमः. ओम नमो पती परमेश्वराय नमः. ओम नमो पती परमेश्वराय नमः. माता पितांच्या कुशीकुलात माझा जन्म झाला. लहानाची मोठी झाले. लहानाची मोठी केव्हा झाली कळलेच नाही. तारुण्यात आल्यावर माझ्या माता पित्याने या राज्याचे राज्यकर्ते यांच्याशी अगदी थाटामाटात विवाह लावून दिला. या राज्यात या महालात मी आल्यानंतर मला कशाची न्यूनता भासली नाही. सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे शीतल, नदीप्रमाणे निर्मळ आणि फुलाप्रमाणे कोमल असं हे माझं जीवन. इथे मी अगदी आनंदाने राहत आहे आणि अशा पद्धतीने माझं हे जीवन या राजमहालात मी इथे जगत आहे. माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर होय. माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर होय. भावभक्तीने परमेश्वराला आपलेसे करून घेता येतं. भावभक्तीने परमेश्वराला आपलेसे करून घेता येतं. आणि म्हणूनच मी माझ्या सौभाग्य देवतेचं म्हणजेच माझ्या सौभाग्य, माझ्या धनी, माझे स्वामी यांचं मी प्रतिदिनी दर्शन घेतल्याशिवाय मला माझं मन तृप्तच होत नाही. पण का बरं मला आज कळत नाही, माझे स्वामी अजून का बरं आले नाहीत. नेहमीप्रमाणे प्रतिदिनी येणारे, यावेळेस येणारे माझे स्वामी आज त्यांना का बरं विलंब झाला असेल काही कळत नाही. पण येतीलच. पण मला वाटतं काही गडबड तर नाही ना. असो, पण माझ्या मनी खंत वाटत आहे. माझ्या मनी प्रियाजी, माझ्या मनी प्रियाजी तार चिडते
यांच्याकडून 500 रुपये राणीच्या भूमिकेसाठी बक्षीस दिलेलं आहे. वासुदेव सावंत यांच्याकडून 500 रुपये, आदित्य जयेश सावंत यांच्याकडून 500 रुपये या राणीच्या भूमिकेसाठी देण्यात येत आहेत. दानशूर व्यक्तींनाही आवाहन आहे, कृपया आमच्या ह्या कलाकारांचा आपण असाच सन्मान करावा, जेणेकरून सगळे पदरमोड करून ही सगळी सेवा करत आहेत आणि ही कला जोपासत आहेत. धन्यवाद. सुज्ञ रसिको, ज्यांनी आम्हाला बक्षीस रूपाने जे आमचे पारितोषिक जे दिलेले आहे, आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी जे पारितोषिक दिलेले आहे त्यांचं आणि आपल्या सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं आम्ही आभारी मानतो आणि आमच्या आदिनारायण दशावतार नाट्य मंडळातर्फे आम्ही आपले स्वागतही करतोय. धन्यवाद. तर स्वामींनी लाखोंचा पोशिंदा असलेले माझे स्वामी अर्थात माझे सौभाग्याचे धनी आज घोर अरण्यात शिकारीला गेलेले आहेत आणि एक दिवसाची जी माझ्याबरोबर जी जोखीम दिलेली आहे ती त्यांची मी पूर्णपणे पार पाडीन असंही मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते त्यांचं वचन हे मला पाळलेच पाहिजे आणि म्हणून मीही निघाले. आमच्या मनातही जागृत होते. काय झालं असं? त्याला कारण तसं देव आहे, त्याला कारण आहे. ते पहिला वचन द्या, त्याच्यानंतर सर्व काही महंत ऐका. साऱ्या भक्तांसाठी हा देवाचा आशीर्वाद नित्यंत असतो आणि देव कोणी वाढवला तर भक्तांनी वाढवला. देव कोणामुळे प्रसिद्ध झाला तर भक्तांमुळे. तर भक्त असेल तर या जगात देव आहे आणि देव असेल तर भक्त आहेत. म्हणूनच आम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात, कारण तुम्ही नित्य आमची पूजा करता. आम्हाला तुम्ही प्रत्येक दिनी नमन करता. म्हणूनच तुम्हाला आमचा आशीर्वाद आहे. पण तुमच्या मनात संभ्रम असेल तर तुम्हाला त्या देवाने समाधान देवा. समाधान झालं. देव मे हा आमचा प्रिय भक्त आहे. नित्य ते आमची पूजा करतात. म्हणूनच आम्हाला सिद्धी प्राप्त होते. म्हणून बोला महंत. राम राम दहा शांती राम आत्मा राम. पहिल्याच्या शिखरापासून ते पायथ्यापर्यंत एकसारखा मी निरीक्षण करतोय. वा वा. शिवनाम हरी ओम नमः शिवाय. त्या क्षणाक्षरी मंत्र एकसारखा माझ्या कर्णीबदन पावतोय. मन कसा आनंदी आणि आनंद होतोय. वा आहे माझ्या सर्व प्रिय भक्तांना या शिवशंभू महादेवाचा शुभ आणि मंगल तऱ्हेचा आशीर्वाद. शुभ आणि मंगल तऱ्हेचा आशीर्वाद. शुभ आणि मंगल तऱ्हेचा आशीर्वाद. इथे कोण शांगिनी दांडिनी मौतगण पिसाच्यगण आहे. तुम्हालाही या महादेवाचा शुभ आणि मंगल तऱ्हेचा आशीर्वाद. इथे कोण बाय नंदी एकसारखा मान डोलावून माझ्याकडे पाहतोय. अरे वेड्या, तुला विसरलं का? हा तुझा देव तुला कसा विसरेल? ज्यावेळी आपल्या आई पित्तात
ज्यावेळी तू या स्वर्गावरती स्वारी गेली 33 कोटी देवतांना समर्पी आणि परोपकारी सोडलं, त्यावेळी तुझ्या पराक्रमावरती हा शिवशंभू महादेव प्रसन्न झाला आणि तुझ्याकडे मागितलं ते काय? माग नंदी माग, तुझ्या मनातील इच्छा हा शिवशंभू महादेव पूर्ण करणार. त्याच वेळी तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले, अरे देवा, मी तुझ्यावरती विजय मिळवला आहे. याआधी तुला काय हवंय? आशीर्वाद प्राप्त झाल्याचा भास होतोय. पण पिताश्री, मनात एक शंका, एक प्रश्न आणि त्या शंकेचा निरसन
तुमच्या कर्मी व्हावं ही एकच सदिच्छा. सांग यमधर्मा, अशी कोणती चिंता तुझ्या मनात भासते? पिताश्री, काय ते? प्रत्येक दिवशी 1.25 लाख प्राणांची घडामोड करावी या यमधर्मानं. होय. आजच्या दिनी 1.25 लाख प्राणांची घडामोड करत असताना एकाएकी साम दाम दंड आणि भेद मुनिवर्य, मी आपल्याला सामोपचाराच्या बोधाने सांगतो माझा अपराध घडला, पण आपण एक ऋषी मुनी आहात आणि आम्हाला तांडव करत आहात. कोण आपण ऋषी मुनी? अरे कसले तुम्ही साधू आणि बंधू. होय होय, हे तुम्ही जे तुमच्या जी दाढी वाढलेली आहे, हे तुमची दाढी वाढलेली या वडाच्या पायात आहे तुमच्या. हे तुमच्या अंगाने हस्तवर्ती केलं आहे. हे भस्म नसून हे राख आहे. माझ्या वयामध्ये कोण तुम्ही? अरे तुम्ही स्वान आहात, राखेमध्ये लुळणारे स्वान तुम्ही. त्यांनी माझ्यावरती हे नुकते आरोप केले, शब्द घेतला. अरे माझा ना माझा शक्य नाही आहे. तुझा असेल मला मुळीच नाही. काय करू? काय करू? जरा इकडे या, मी तुम्हाला सांगतो. माहिती नाही मला त्याला भस्मसात करायचं आहे. याला भस्म करणार? हो तुम्ही ब्राह्मण आहात. ब्राह्मण आपल्याला सगळं विश्व आनंदात आहे. आनंदात आहे. तुम्ही त्याचा भस्म करणार? तुम्ही ब्राह्मण आहात. तुमच्या हाती पाप करून घेऊ नका. काय करू? मी पण ब्राह्मण आहे. बरोबर आहे. आमच्या ब्राह्मण कुळाला तो कलंक नाही का? नारायण होय ना? तुम्ही सांगतो ते करा. सांगा, आजपर्यंत तुम्ही कुठच्या देवाची भक्ती केली? भोलेनाथाची. भोलेनाथाची केली ना? मग त्या भोलेनाथापर्यंत हा सर्व
खंडाला प्रकाश तुम्ही त्याला कथन करा पहिले होय पण प्रथम तर काय करा त्यांच्याकडनं वचन घ्या आणि नंतर खंडाला प्रकाश सांगा नारायण नारायण सगळ्या शिकवत ब्राह्मण तू आला लागला नाही नारायण होय मग काय करू जाऊ तिकडे कैलास पर्वती शंकराला सांगा हो खंडाला सर्व प्रकार निघाल होतं हा काही हरकत नाही त्याचा वणवा कसा पेटवतो ते तुम्ही बघा पण प्रत्येकाने या भगवंताचं नामस्मरण करायला हवं कारण या नामस्मरणामध्ये शक्ती आहे आणि शक्ती असल्या कारणाने सर्वांचं सुख त्या नामस्मरणामध्ये अडवलं आहे हे नारायणा हे प्रभू नारायणा तुझ्या नारदाचा शतकाप्रमाणे तद्वत प्रत्येक प्राणी मात्राने जर का भक्ती केली असेल तर त्या परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होते. भगवंत डिग्रीचा शुद्ध प्रजाजन हो हा स्वयं की तो आपल्या चरणी नतमस्तक होते. शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद घ्या. कोण आपली थोर पोर पुण्याई म्हणून आम्ही अशा मातृ पितृ देवताच्या उदरी आमचा जन्म झाला. बालपण आमचं फार सुखात गेलं. त्यावेळी मी 60 वर्षाचा झालो. त्यावेळी माझ्या मातृ पितृ देवतेने मला घरोघरी निमंत्रित केलं. शस्त्र अस्त्र विद्या पारंगत केलो. 4 वेळ 6 शास्त्रे 18 पुराणे 14 विद्या आणि 64 केला. मी प्रवीण झालो. साम दाम दंड आणि भेद हे 4 विद्येत मला प्रवीण करून एवढाच नव्हे अश्वावरती कसा रूढ व्हावं, खडीपट्टा कसा खेळावा, शस्त्रावर बसून युद्ध कसं करावं हे सर्व ज्ञान मला माझ्या गुरुदेवाने मला प्राप्त करून दिलं आणि मी पुढच्या आमच्या राजधानीमध्ये आलो. राजधानीमध्ये आलं सुशोभित करून आपल्या राजधानीमध्ये मला आगत स्वागत सर्व श्रेष्ठ लोकांनी केलं. वेगळ्या नजरेने माझ्याकडे पाहू लागले. मी एक नियम दान करावं. माझ्या मातृ पितृ देवतेने मला जो जन्म दिला त्याचा शुभ आणि मंगलाचा आशीर्वाद घ्यावा आणि राज्यामध्ये फेरफटका मारावा. राज्यामध्ये फेरफटका प्रत्येकाचा योग करावं. अशा असतेवेळी एके दिवशी माझ्या पिताजीने कुणाची असे तर यमधर्म निघाला तो माझी आज्ञा घेऊन त्याचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी. पण अद्याप ह्या कैलासापर्यंत आला नाही. हेच करावं, त्याची मार्ग प्रतीक्षा करा. आईपर्यंत माझं येणं झालं आहे. आईला नमस्कार. नंतर पुढील माझं कर्तव्य. हरिश्चंद्र पालव याने आमच्यात यमधर्म आणि वीरभद्र याने भूमिका केली याबद्दल आम्हाला पारितोषिक दिलंय. आमच्या आदिनाथ दशावतार नाट्य मंडळातर्फे तुमच्या तमाम रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वाद आणि आमच्या गणपतीला वंदन करून आमच्या संगीतकारांच्या वतीने बक्षिसाचा अधिकारी पण मला आई कुठं दिसत नाही. अरे हे वीरभद्रा, एकाएकी या कैलासापर्यंत तुझी पावलं वळली. मी आईला भेटण्यासाठी इथं आलो. आईला भेटण्यासाठी? अरे वीरभद्रा, मग गेली ती या कैलासाचा त्याग करू. कुठं? मला वाटलं आई इथं असेल. हे वीरभद्रा नाहीये ना, मी येतो. हे वीरभद्रा का म्हणतोय? एक तर ती मनात एक तर ती शंका निर्माण झाली. आणि तुमच्या मनात शंका अशी कारण नित्य नियमाचं कर्तव्य कोणतं असेल तर श्वेत वर्णाची पुष्प आणि भस्म माझ्या चरणापर्यंत तू अर्पित करत असायचास. पण आज आणली ती माझ्या मृतगण पिशाचगणांनी आमच्यापर्यंत ती श्वेतवर्णाची पुष्प आणून दिली, पण तू आला नाहीस आणि लगबगीनं तुझी पावल्या कैलासापर्यंत वळली. बाबा, मी
येतो, मला वेळ येतो, मला आईला भेटायचं आहे. हे वीरभद्रा, हा एक सारखा तू या दुसऱ्या वयला पळतोय, एक सारखा लगबगीने पळतोय. काय पाहतोय हे? काय ते काय पाहतोय मी? आला त्या रंगाचं द्रव्य एक सारखा तुझ्या झोळीतून या भूमीवरती पडतंय. काय आहे का काही नाही आहे, झोळीमध्ये? अहो काही नाही आहे ते. हे वीरभद्रा, हा. मला याचा रक्तद्रव्याचा भास या शिवशंभू महादेवाला अहो, होतोय. हे म्हणता तुम्ही? हो, त्याच्यात लाल बुंद पुष्प आहे. लाल आणि बुंद हो, ही थंडी किती पडली आहे. त्याचा तेव्हा बिंदू यावर पडला आहे, या फुला पुष्पावर. म्हणजे त्यामुळे पार्वती, त्याचा रस गळतो आहे. म्हणजे पार्वती मातेसाठी तू आराध रंगाचं पुष्प घेऊन आलाय. हा, पुष्प घेऊन हे आलो. वीरभद्रा, हा, मला ते पुष्प पाहायचंय. नको हे वीरभद्रा, नको बाबा, वीरभद्रा, नको बाबा. हा म्हणतोय. काय ते? इथे तू फसलास, इथे तू फसला राजा. ती व्यक्ती गौरी हरा महेश्वरा कालेश्वरा, हे तुझ्या चरणी नतमस्तक होतोय. हा, सौम्यऋषी, तुझ्या नतमस्तक होतोय. खरोखरच आनंद वाटतोय. हे सर्व भक्तिमय पाहून माझ्या मनाला कसं समाधान वाटले. अरे देवा, अरे आमच्या पाठीशी सदैव पाठीशी राहा. असाच राहून दे आशीर्वाद तुझ्या सदैव आमच्या पाठीशी राहून दे. अरे आमच्यासारख्या परमात्मे का, अरे झाडा वेली तुझ्याशिवाय हलू शकत नाही, आणि आमच्यासारखं परमात्मा काय सकाळी उठावं आणि त्याचं कर्तव्य करावं आणि आपल्या गंगातीरी जावं. हे योग्य. या समाजच्या या कैलासाच्या पायथ्याशी आणि शिखराकडे पाहिलं असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि भावभक्तीच्या प्रेरणेने त्या देवाला आपलासा करून घेता येतो. म्हणून प्रत्येक दिवशी आम्हा स्त्रिया पिढ्यांचा खरा परमेश्वर कोण असेल तर सौभाग्याची धनी श्री कृष्णाच्या आदर्श जगापुढे ठेवण्यासाठी आतापर्यंत अनिश्चित सेवा करते. त्याशिवाय आध्यात्मिक पद्धतीला नाही, पण काही वेळ असेल ना पाहून तरी अरे वा, हा इथे बसला आहे, हा त्याचा मान करतो आहे, हे नाही मंगळाचा आशीर्वाद आहे. अरे वा, पण काय करतो? अरे वा, पाहिलंच नाही समोरवरती राम नामात तलाट आहे, त्याचं ध्यानाचं विसर्जन करावं, त्याचं आपलं कर्तव्य. ओम नमः शिवाय. आपण सांगितल्याप्रमाणे दाम्पत्याने त्या शिवलिंगावर मी
पूजा करतो, पूजा अर्चा करतोय. कारण तुम्हाला मी सांगतोय, माझा मन मला सांगतोय, माझं मन मला काही देत आहे. मी आज ना उद्या म्हणणार, आज ना उद्या भगवंता, हे सर्व करतोय मी नटनाट्य. या नटनाट्याला तुझं मला सहकार्य. नारायण नारायण. नमस्काराला पात्र आहात, पण आशीर्वादाला योग्य नाही. नारायण नारायण. ब्रह्मंतरे नारद मुनी, हा, असा आपल्या मुखातून हा लंगडा शब्द आला, याला कारण काय? याला कारणही त्याच प्रकारचं आहे. कारण त्या प्रकारचं सांग रे राजकर्त्या, माहिती. या 2-4 दिवसात तू कुठे गेला होतास? नारायण नारायण. लोक म्हणतात नारद मुनी, हा, आपल्याला माहीतच आहे, क्षत्रिय घराण्यात आमचा जन्म झाला अगदी बरोबर. आणि आमच्या कमरेला घालून गेली हा धनरागिणी. हा. तर 6 महिन्याने अरण्यात जावं, हा शिखर साध्य करावी हा. आणि आमच्या रणरागिणीला शस्त्राचं स्थान घालावं. म्हणून मग राजकर्त्या, तुम्ही त्या अरण्याच्या ठिकाणी गेला होता, मग त्या अरण्यामध्ये कसा कोणता प्रकार घडला? अरण्यामध्ये हा आम्ही शिखर साध्य करते वेळी हा माझी चतुरंग सेना सर्व अरण्याला वेढा दिला आणि दुसरं शाप झाला. दुसरी भवनाच्या भीतीने वैरा 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 पण चुकीच्या मार्गाने ती कठीण आणून पाहण्यासाठी ही पार्वती विचार करते, पण हा आवाज या कैलास पर्वत माझं येणं झालंय. माता आपल्या दरबारी असेल, आपण आल्याची तिला जाणीव द्यावी, तिचं दर्शन घ्यावं आणि घडलेला प्रकार म्हणून सांगावं. मी आलो इथे मुद्दाम योग्य वेळी आला. हा, याला कारणही आहे. हा माते सांग, त्या पिताजीने काय केलं माहित आहे तुझं? नारायण नारायण. काय केलं सांग? त्या पिताजीने काय केलं माते? काय केलं पिताजीने? काय केलं सांगतो तुला, सांगतो थांबता. बोल बोल बडा. माते, त्या पिताजीने त्या राजाचे प्राणहरण करायला यमधर्माला पाठवले. नारायण नारायण. काय बोलतोय? भक्ती आहे त्याची पत्नी आणि देवाने पाठवला यमधर्माला, अर्थात तो राजकर्ता मरणार. नारायण नारायण. जर असेल केलं असेल तर यावेळी मी पाहणार आहे. यावेळी देव आहेत तर भक्त, भक्त आहे तर देव. केलं असेल तर भक्तराजा देव माते, भक्त येणं देव, देव येणं भक्त, या त्रिखंडात ते नातं अखंड राहायला पाहिजे. त्यासाठी हा पार्वती पतीला करून टाकते. हा त्या जा महागिरीचा शंभू महादेव. हा, पण राजकर्त्या
हा घडलेला सर्व वृत्तांत त्या देवाला सांगितलं आणि त्या देवाने काय केलं माहित आहे का देवाला? त्या देवाने पण केलाय. हा 3 दिवसाचा सूर्यबाणू असला देण्यावरून या राजपथाला असं त्या देवाने पण केलाय. आणि देव आणि आहे सत्य आणि सत्यच होणार. नारायण नारायण. हा पक्का केला आहे. तृतीय जिल्ह्याचा फाडू काय म्हणतोय? अरे असं काय करतोय तू? काय सत्य हे पाप माझ्या डोक्यात नको. नारायण नारायण. अरे आजपर्यंत तू भक्ती केलीस की त्या शंभू महादेवापासून? ज्या दिनापासून तुला समजायला लागलं त्याच दिनापासून तू भक्ती करतोय. मग सांग रे, तुझं हे राजवाड आहे, हे तुझं आम्ही मोठी सुशोभित अशी बाग उभारी केली आहे. वेगवेगळी वृक्ष फुले त्याच्यात लावली आहे. आणि ती वृक्ष फुले प्रत्येक आपण योग्य रीतीने पार पाडतात. या बागेमध्ये श्रीरंगळा म्हणून आमच्या जनता जात्या आहे राज्याची. प्रत्येक सांगते तुम्ही जो माळी माळमा ठेवलाय तो फार छान आहे. उगवती आहे ती झाडं नुसती विचार दिसत आहे. पण काय मासिक मानधन आहे ते योग्य रीतीने आम्ही देऊ. पण अशी जशी बाग ठेवला या प्रजाजनांचा विरंगुळा म्हणून आवडलं मला का? हो हो नाही मुळीच नाही. या या
माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. माझ्या भक्तांचा जर अपमान झाला असेल तर काय करशील? रागाने रागवंद होऊन एकसारखा तू पतीचा पाऊल घेतलास. पण थांब. अरे पण तू जे माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले हे तू कालनीपतन पावले, पण तू ह्याचं कारण नाही विचारलं आणि कोण व्यक्ती आहे हे नाही विचारलंस. हो पिताश्री, तुमचा झालेला अपमान ऐका क्षणी तळपणाची आग मस्तकाला जाऊन पडली. अर्थात क्षणाचा विलंब न करता त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पाऊल वळली. सांगा पिताश्री, कोण अशी व्यक्ती निर्माण झाली जी शंभू भोलेनाथांचा अपमान करण्यासाठी सिद्ध होते? यमधर्मा, साऱ्या त्रैकोटी देवतांनी म्हणजे 3 देवतांनी ब्रह्मा विष्णू महेश या त्रय देवतांनी तुझ्यावरती जबाबदारी का दिली असेल? कारण तू आतापर्यंत धर्माचा प्रयोग करून धर्माचा उद्देश करून एकसारखा वावरतोय, म्हणून तुला सवलक्ष प्राण्यांची घडामोड करण्यासाठी आम्ही जबाबदारी तुझ्यावरती सोपवली. पण ती जबाबदारी बाजूला ठेव. माझ्या भक्तांचा अपमान जर कोणी केला असेल तर मृत्यू लोकातील राजा श्वेतकेतू त्याने माझ्या भक्तांचा अपमान करण्याची तो तत्पर झाला आणि त्याने अपमान केला म्हणून माझ्या भक्ताला मी वचन दिलंय. काय असेल तर 3 दिवसाचा माणूस असताना जाण्यापूर्वी त्या राजाला जगत सौख्यापासून नष्ट केले. तर मृत्यूलोकी वास्तव्य करणारा राजा श्वेतकेतू. ठीक आहे पिताश्री, जर त्याची आयुष्य मर्यादाच भरली असेल तर चित्रगुप्ताची नोंद पाहिजे. तर त्या मृत्यूचा असेल तर त्याचे पंचप्राण हस्तगत करेल. काय थांबवण्याचे प्रयोजन एकच आहे. कोणतं प्रयोजन? चित्रगुप्ताची वाट तू बघू नकोस. कारण चित्रगुप्ताच्या राशीमध्ये जर चित्रगुप्ताकडे जर त्याच्या राजाचे प्राणात म्हणजे त्याची आयु मर्यादा जर संपलेली नसेल तरी सुद्धा त्या राजाचे प्राण तुला हरण करायचे आहे आणि ही माझी आज्ञा आहे. पिताश्री, त्या दैवताने आमच्यावरती सोपविलेली कामगिरी यमधर्मा, या जगतात धर्माने वागायचं आहे. धर्माने प्रत्येक दिवशी 1.25 लक्ष प्राण्यांची घडामोड करायची आहे. मग सांगा पिताश्री, जर मी धर्माने चालता कुठेतरी अधर्म केला असेल तर त्याला जबाबदार कोण? यमधर्मा, तू अधर्म कधीच करत नाहीयेस आणि आताही करत नाहीयेस. याला तशाच प्रकारचं कारण आहे. कारण या शिवशंभू महादेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ही देववाणी आहे. त्रैलोक्यवन्य नारद मुनीच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि नारद मुनीने सुचविल्याप्रमाणे माझ्या शिवमंदिरात शंभू महादेवांची भक्ती करावी. हे योगी आपण महादेवाची भक्ती करतो.
निमित्त माझ्याची योजना मस्तक यांचा नाट्यप्रयोग 7 तारीख याच रंगमंचावर आहे. त्यांचे कलाकार संतोष पालकर यांनी माझ्या कलागुणांचा बहुमोल सत्कार करण्यासाठी हे बहुमोल क्षेत्राचं पारितोषिक दिलं आहे. तुमचे त्यांचा आभार मानून गजाननाला वंदन करून माझ्या हाती जाण्याचा नाट्यमंडळ तुम्ही यांच्यावरती अधिकार करतो. पण आता समाधान प्राप्त नाही. कारण या ठिकाणी आता सौभाग्यवती नाही अर्थात माझा कालपाश हा राजावर भेटण्याचा प्रयत्न करतोय. कोण रे? कालपाश. माझा कालपाश रिक्त कालपाश रिक्त राजकर्त्याला हात करते त्याचा पुण्य. पण पिताजीने सांगितलेले शब्द हे यमधर्म तू करतोय धर्म नाही धर्मात करतोय. पण त्या ठिकाणी भक्ती चाललेल्या तुझे तुला कालपाश उपयोगी ठरणार नाही. तर तुझ्या माझा आशीर्वाद दिला अखंड कुठे म्हणजे
सप्ता दिवसाचा सूर्यास्ताला जाण्यापूर्वी शिवबाबाच्या पुण्याच्या आनंदाने त्यावेळी पार्वतीचे नाव सांगेल पण त्यावेळेस एक धाडस करावं. आता निघाला हा यमधर्म पहिला प्रकार क्रोधायमान झाले शांत हो. हा तुझा पुत्र यमधर्म तुझ्या कर्माशी हे म्हणण्याचा आशीर्वाद मला सांग. समाधान प्राप्त होते. मला थोडी घाई आहे. माझा मार्ग थांबू नको. निघालो सांग रे मला, आतापर्यंत तू 1.25 प्राण्यांची घडामोड करतोस ना? नित्य होय ना? हो. मग आजच्या दिवशी काय कुठे गेला होता? कुठे गेले होते? त्याचे पान स्वागत केले आहेत. माते ते ना देवताने आमच्यावर सोपविलेली कामगिरी. प्रत्येक दिवशी 100 लक्ष प्राण्यांची घडामोड करावी. मग आज नित्याचं कर्तव्य करण्यासाठी नृत्य लोकांपर्यंत गेलो होतो. माते तोड म्हणते मला घराची नाही. मला सांग, राजकर्ता शाकून त्याचे प्राण तू हरण केले आहेस ना? मग मला हवे आहे. माते राजकर्ता श्वेतकेतू याचे प्राण मी हस्तगत केले. मला काय यमधर्माचा शिर माझ्यापर्यंत नाही. बघत केला. माझं सिद्ध बघत केलं. आता कोण बघणार नाही या जगात. मातेच्या मागे लपून आई माझी आहे. पित्याला विसरतोय, पित्याचं कर्तव्य विसरतोय. पण आई माझी. ए उमे, आई काय चालवलंय ते? मी काय चालवणार? मला सांगा. हा मुलं माझ्याकडे धंदा करून केला तुम्ही. ए उमे, मला मारताय. तेच म्हणतोय. बघ नाही उमे, तुलाही मी सांगतोय. मला मी यमधर्माचं शिर माझ्या मागे कर. त्याआधी तू तुझ्या वचनात बंद आहे. त्याच पदवी हा शिवशंभू महादेव वचनात बंद आहे. अजूनही सांगतो आहे. मला मी पण सांगते, वेळ प्रसंगी स्वामीला स्वामी सुद्धा म्हणणार नाही. वा, शेवटी पुत्र आणि मातेने ठरवलेलंच आहे की या पित्याचा विचार वाढवून पित्याला पिता म्हणणार नाही आणि नवऱ्याला नवरा म्हणणार नाही. एवढ्याचं तुला हट्टाला भेटणार नाही. तर शिवशंभू महादेव हे तुमच्या नाता धिक्कारतोय. आणि माझी बाती ते सत्य सोडू नको. माझं वचन सत्य व्हायला पाहिजे. दोन डब्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न तू करतोय. म्हणून सांगितलं तुझंही सत्य होईल, माझं तुझंही सत्य होईल. काय लबाडा? नारायण नारायण. माझं सत्य नेमकं सत्य म्हणजे कसं काय? देवा, सांगते मला. तुम्ही दिलेली वेळ आणि या मातेने दिलेली वेळ दोन्ही पूर्ण झाली आहे. म्हणजे माझी प्रतिज्ञाही पूर्ण झाली आहे. हा, मग देवा काय ते? राजकर्त्याला तो राजकारण चाललाय. तरी सुद्धा यमधर्म देवा आहे, जर त्या राजकर्त्याला जिवंत करायला हवं, माझा तर
माते त्या यमधर्माचे प्राण पक्षी जिवंत करायला लागतो. राजकथा जीवन व्हायला पाहिजे. नाही नाही, यमधर्म जिवंत झाला पाहिजे. हे विश्वाचं राजगडी कुठेतरी व्यवस्थित झालंय. तू सांगतोय राजकथा जिवंत व्हायला राजकथा हवं. जीवन व्हायला पाहिजे. देवा तू सांगतोय यमधर्म जिवंत व्हायला पाहिजे. होय, माते काय ते जर यमधर्म जिवंत झाला नाही तर तुझा राजकथा जिवंत कसा होईल? नारायण नारायण. ठीक आहे, मी त्या वीर फुलाला जिवंत करून घेऊन येतो. तुमची आज्ञा शिंत होते म्हणून राजा श्वेत किती जयकार हरप करून नागपाश तुमच्या दरबारापर्यंत घेऊन आलो. यमधर्मा, हा. तू तुझ्यावरती दिलेली जबाबदारी ती पूर्ण केली आहे. होय. शेवटी माझा पुत्र तू ठरलायस. होय. तेच कर. हे प्राण हा. त्या राजकथाला तू जिवंत करून इथपर्यंत घेऊन ये. काय? पिताश्री, त्या राजकर्त्याच्या देहात सुनष्ट प्राण उडाले. आणि त्याला जिवंत करून तू इथपर्यंत घेऊन ये. शुभ आणि मंगल तळेचा आशीर्वाद. हे राजकर्त्या, तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असेल होय होय की तुझ्या देवा, माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. माल समजू लागल्या दिनापासून मी आपले इष्टतेने भक्ती केली, पण माझ्या जीवनात असा आगळा वेगळा हा मृत्यू का बरे आला? राजकर्त्या, यालाही तशाच प्रकारचं कारण आहे. हे विधिलिखित आहे. कारण राजकर्त्या, तू तुझ्या कर्तव्यात कधीही चुकला नाहीस. तू तुझ्या नित्यनिवास कर्तव्य कोणतं असेल तर पाठ होताच स्नान संध्या करून रोज प्रतिदिनी त्या मंदिरात, माझ्या शिवमंदिरात जाऊन माझी रोज नित्य नियमाने आराध्य पूजा करत असे. पूजा करून झाल्यानंतर तू दान धर्म करत होतास. पण एक दिवशी काय घडलं? एक ब्राह्मण, एक नित्रहीन ब्राह्मण त्या मंदिरापाशी आला. तुझी प्रतिज्ञा तो त्या मंदिराच्या दारावरती करत होता. त्याला जमलं नाही म्हणून तो त्या मंदिरात आला नाही. पण तू काय केलंस? तुझा ज्ञान धर्म संपवून तू परत राजप्रासादी निघालास. आणि त्याच वेळी तुझं लक्ष त्या ब्राह्मणावरती पडलं नाही. शेवटी ब्राह्मणाने तुला हात देण्यासाठी तत्पर झाला, पण त्याची हात तुझ्या कणीपर्यंत पावली नाही. तुझ्या शेराला त्याने हात घातला आणि त्या शेराला हात घालताच तू पुढे गेलास आणि त्या पायऱ्यांवरून, मंदिराच्या पायऱ्यावरून तो गडगडात खाली आला आणि मंदिराच्या पायथ्याशी त्याचा अकाली मृत्यू झाला. त्याचे मृत्यू होतात त्याच्या मनातून शापवाणी तुझ्या बाबतीत निघाली, ती कोणती असेल? माझा राजकर्त्या, मी यावेळी कसा तडफडून मी मृत्यू होतोय, तसाच तू या तडफडून मृत्यू होईल. होय, राजकर्त्या, त्या ब्राह्मणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ज्याप्रमाणे तुझी मी प्रतिज्ञा केली पण तू माझ्यावर दुर्लक्ष केलं, ज्याप्रमाणे माझं तडफडून मृत्यू होतोय त्याप्रमाणे तुझ्या हवी अकाली मृत्यू होईल. ते सत्य होणार होतं आणि ते सत्य झालं. आणि पार्वतीच्या मुखातून शब्द बाहेर पडलेला तो तुझ्या भार्येला की दीर्घ आयुष्य सौभाग्यवती भव. म्हणूनच तो आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी हे सारं नाट्य आम्ही उभयतांनी घडवलं. देवा, हे तुम्ही दोघांनी घडवलं नाट्य होतं. होय. तो राजकर्ता, त्याचा मृत्यू न होता तरी पण त्यांना वाचवण्याकरिता तुम्हाला हे नाट्य घडावं लागेल. होय होय ना? होय. पण देवा,
काय ते? मीही असं केलं होतं. या यमधर्माची सील मला का उडवायची होती? याला का? कशाने तसंच होतं. कारण त्याला काय होतं की या यमधर्माच्या मी दरबारात गेलो त्यावेळी त्या यमधर्माच्या मुखातून शब्द बाहेर पडले, नारदा आलास तर ये, बसायचं तर बस तर आल्या माऊली कोणाचे जा. त्या शब्द माझ्या कानी राहिले आणि त्याच वेळी मी ठरविलं याची जी दाट माळ आहे ती केवळ देव तरी खाली करावी. विश्व अबाधित ठेवलाय. पण भगवंता मी आहे कामात सर्व भक्तांचा तुला या सर्व भक्तांवरती या अवैध देवतांचा म्हणजे शिव आणि पार्वतीचा शुभ आणि मंगळ तरे का